मला खात्री आहे एक ना एक दिवस तो माणूस मला गावणार। पण देवाच्या मनात होतं की बाईच्या मारेकऱ्याचा शोध मला लागावा। कमू त्यावेळेला आपल्या भाईला अनऑफिशियली मारला होता, पण आता आपल्या भाईला आणि त्याच्या गँगला संपवण्याची ऑफिशियल ऑर्डर निघाली। आत्या तुला हे कसं माहित? कारण मी हे सगळं माझ्या कानाने ऐकून आले। कलू तुला कोणी सांगितलं? कस्तुरीच्या बापानं सांगितलं। कस्तुरीच्या बाप? पर त्याला कसं माहित? आपल्या भाईच्या या अवस्थेला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नाही, कस्तुरीचा बाप आहे। हणमंत आबाजी लोखंडे। कला तुझे काय सांगती ते खरं आहे? कस्तुरीच्या बापानंच सांगितलंय हे मला। मला विचारत होतास ना सुरू, हिच्याशी लग्न न करण्याचं एक कारण दे म्हणून। एक आणि एकमेव कारण आहे हिच्याशी लग्न न करायला। हिच्या बापानं तुझ्या बापाची ही अवस्था केली। ज्या पोरीशी तू लग्न करायला निघालायस ना, त्या पोरीच्या बापानं तुझ्या बापाला अंथरुणावर पाडला। मम्मी मला नाही असं वाटत। ये तुझ्या वाटण्यानं काय बिवत नाही। कला काय म्हणाली ऐकलंस ना? आता ही मम्मी कोणासाठी थांबणार नाही। शिवा गाडी काढ। मम्मी प्लीज हे बघ, तू शांत डोक्याने विचार कर। हे आता मी शांत बसणार नाही। माझा भाई जेव्हा पडला ना तेव्हापासून आतापर्यंत 15 वर्ष देवासमोर फक्त 2 गोष्टी मागितल्या मी। माझ्या भाईची तब्येत आणि या माणसाचा पत्ता। या पोरीच्या बापानं माझ्या घराची वाट लावली। मी या घराला सोडणार नाही। कमू सुरुवात हिच्यापासूनच करूया। मम्मी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। माझे बाबा कधीच असं करणार नाही। तुम्ही प्लीज जरा समजून घ्या ना, काहीतरी चुकीचं घडतंय। मम्मी अगं, कानाने ऐकलेल्या गोष्टी आणि अस्तित्वात असलेल्या गोष्टी याच्यात फरक आहे। मला वाटतं नक्की काहीतरी गैरसमज झालाय, कारण मी कस्तुरीच्या बाबांना भेटलोय। मी त्यांचा रागही बघितलाय आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। मला नाही वाटत ते असं करू शकतील। अजून बी तुझा हिच्यावर हिच्या घरच्यांवर विश्वास आहे सुरू? तुम्ही दोघं बी जायचं,
तुम्ही दोघं बी जायचं आणि तू सवता हिच्या बापाला विचारायचं. ठीक आहे, मी स्वतः जाऊन बघतो. चल कस्तुरी. थांबा. कला जे काय सांगती त्याच्यातला एकूणदा बी शब्द खोटा निघाला, मी सवता तुम्हा दोघांचं बी लगीन धूमधडाक्यात लावून देणार. पण त्याच्यातला एखादा बी शब्द खरा निघाला तर माझ्या आणि त्याच्या मध्ये येण्याची कुणी बी हिम्मत करायची नाही. डॉक्टर सौरभ सारखे चांगले डॉक्टर भेटले, त्यांच्यामुळे सगळे व्यवस्थित पार पडले. अजून काय पाहिजे आपल्याला? अरे असू द्या. आपल्या भाईच्या या अवस्थेला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नाही, कस्तुरीचा बाप आहे. सौरभ, काय करायचं? आत्याचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे कस्तुरी. आणि हे फक्त तुझे बाबाच सांगू शकतात. वा 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 वा, कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स, फायनली प्रमोशन झाला. फाईल ठेव. ठेव ते ठेव. अरे ठेव. एवढं काय फाईल मध्ये? ही फाईल आहे ना, उद्या आमच्या साहेबांना दाखवायची. खूप वर्षापूर्वी माझ्याकडे एक केस आली होती, ती आता रिओपन झाली. त्या आनंदात पेढे आणलेत मी. मलाही पेढे? वा 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 वा, केस एकदम स्पेशल दिसते. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा पण तुम्ही मलाही पेढे आणले नव्हते बाबा. मला एवढं वाईट वाटलेलं ना तेव्हा. विजू, तुला 95% मिळाले असते ना, तर आणले असते मलाई पेढे. 42.3% मार्क मिळाले तुला. तुझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला ना, ते खूप आहे. ठीक आहे ठीक आहे, तो विषय आता काढू नका उगाच. नको मी काय ना? म्हणतोय, हे केस कोणाची आहे पण? खूप मोठा भाई होता त्याचे. झालं. आता पोलीस स्टेशनची कामं घरापर्यंत यायला लागली. तू कशाला, तू बस ना, तू आराम कर ना. तू कशाला काम करते का? कंटाळायला मला झोपून झोपून. आणि फक्त पाणीच घेऊन आले ना मी, एवढंच केलंय काम. बस बस बस, आराम कर बस. नाही नाही, तुम्ही मला देवळापर्यंत चक्कर मारायला घेऊन जाणार आहात, माझं ठरलंय. बरं बाई, जाऊया आपण, जाऊया. बाबा एक सांगू का, म्हणजे तुम्ही बाहेर मोठ्या मोठ्या गुंडांना पकडता, चोरांना पकडता, घरात तुमचं आई समोर हे मस्करी करतो का माझे? एकाशी वाजवील ना, थोडा लाज बीज आहे का नाही? हे बघा, यापुढे या सगळ्या फाईल पोलीस स्टेशन मध्येच ठेवत जा. आणि हे चोर गुंड घरात आणू नका. कधी कधी असं वाटतं हे गुंड चहा पाण्याला घरी येतील की काय. अगं ही फक्त फाईल आहे, उद्या साहेबांना दाखवायचे म्हणून अभ्यासासाठी घेऊन आलो. तुला प्रताप साठम आठवतो का ग? त्याची बायको आता गँग चालवते. डॉक्टर सौरभ? डॉक्टर तुम्ही? मग तू पण आलीस?
तुम्ही दोघे एकत्र आलात का? नाही बाबा, आम्ही बाहेरच भेटलो आता. डॉक्टर आज असं अचानक येणं केलं? इतके दिवस कारण मिळत नव्हतं यायला, ते आज मिळालं. या ना, या प्लीज या. बसा, या या बसा. विजू, मी चहा ठेवते. थांब बाई, मी ठेवते. मऊ हा. ग्लास घेऊन. डॉक्टर, तुम्ही फोन केला असता तर मी रिसीव्ह करायला आलो असतो ना. बोला डॉक्टर, काय काम काढलं? मी काय मदत करू शकतो का? आपल्या भाईच्या या अवस्थेला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नाही, कस्तुरीचा बाप आहे. डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला पाहिलं आणि माझं डोक्याचं दुखणंच बरं झालं. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला पाहिलं ना की आपल्याला काहीही होणार नाही याची खात्रीच होऊन जाते. त्या दिवशी ना मला तुमचे नीट आभार मानता नाही आले, आणि आज माझ्या हातची खीर खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. लक्ष्मी, खिरीचं राहू दे, त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हं? अहो मग बोला ना तुम्ही, तोपर्यंत मी तयारी करते. हा, मला सांगतो डॉक्टर साहेब, ही लक्ष्मी काय ऐकणार नाही. तिला कितीही सांगितलं ना आराम कर आराम कर, तरी ऐकत नाही. आता तुम्ही सांगा तिला. सौरभ सर, पाणी. घ्या घ्या डॉक्टर, पाणी घ्या. हात नको लावूस त्याला. अगं बाई, मी नाही करणार तर कोण करणार? काढते ना. आणि काय ग, सौरभचा काही फोन आला का? म्हणजे त्याला अजून काही कळलेलं दिसत नाही. कधी कधी वाटतं आत्ता बंदूक घेऊन जावी आणि सवता त्या हवालदाराच्या छातीमध्ये गोळ्या घालाव्यात. कमू, शांत हो. कशी शांत होऊ? माझ्या समोर त्या हवालदारानं बाईला टेकडीवनं ढकलला. 15 वर्ष दिवस रात्र त्या माणसाला मी शोधत होते, आणि आता मला कळलंय तो माणूस कोण आहे. कमू, आता जरा समजून उमजून पावलं उचलायला पाहिजेत बाई, नाही तर सौरभला याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच तर गप्प बसले. नाही तर आतापर्यंत त्या कस्तुरीच्या घरच्यांना कुठं गायब केलं असतं, पत्ता लागला नसता. मला पण ती पोरगी काय वाटली होती आणि काय निघाली. कोणाला बसवणार आहे? कमू, आता तरी पटलं ना का मी या घरात असणं किती फायद्याचं आहे. मी नसते तर तुला हे सगळं कोणी सांगितलं असतं. पदराला गाठ मार कमू, का मला या घरातून बाहेर काढणार नाही. कमू, मला नाही ना या घरातनं बाहेर काढणार. मी आता फक्त सौरभची वाट बघते. बोला डॉक्टर, काय बोलायचं होतं? काय नाही, हेच की आईची तब्येत व्यवस्थित आहे ना, म्हणजे त्रास नाही ना काही? लक्ष्मी, सांग तू सांग. नाही, माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. कधी कधी डोकं दुखतं एवढंच. डॉक्टर, खरंच तुम्ही खूप काळजी करता. म्हणजे तुमच्यासारखं डॉक्टर मिळालं ना, नशीब लागतं. अगदी खरंय.
डॉक्टर तुम्हाला खरं वाटणार नाही, पण आज सकाळीच तुम्ही माझ्या स्वप्नात आला होतात. हे असेच माझ्या समोर बसला होतात. तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं, मनात काहीतरी वेगळं आहे असं काहीतरी वाटत होतं. सावकाश 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 सावकाश. जा खर्च कर घेऊन ये. जा 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 लवकर. जा. डॉक्टर वरती बघा, वरती बघा, म्हणजे ठसका थांबेल. हा. वरती बघा. सावकाश सावकाश. विजू आण लवकर. पाणी. घ्या. हा घ्या. मी तर घाबरलेच होते बाई. अगं आई, घाबरायचं काय त्याच्यात? नॉर्मल ठसका लागला होता. सौरभच्या मनात नक्की काय चालू आहे काय माहिती. डॉक्टर डॉक्टर हे घ्या ना, घ्या पेढे घ्या. माझ्या बाबांना मोठी केस मिळाली, तर त्यासाठी बाबांनी पेढे आणले होते. केस कोणाची? एक मिनिट डॉक्टर. हा शिंदे बोल. प्रताप साटमची अजून सगळी माहिती नाही मिळाली, पण ती मिळायला ना वेळ लागणार नाही. नाही, आत्तापासूनच कामाला लागायचं. हा मी करतो तुला फोन. हा ठेव. हो हो. प्रताप साटम नामचीन गुंड होता. मला विकत घ्यायला बघत होता, पण 15 वर्षांपूर्वी ना त्याला चांगलाच इंगा दाखवला होता. बऱ्याच वर्षानंतर त्याची फाईल ओपन केली, त्याचेच पेढे थे. अशा माणसाला ना जगण्याचा पण अधिकार नाही. मला विचारत होतास ना सुरू, हिच्याशी लग्न न करण्याचं एक कारण दे म्हणून. हिच्या बापानं तुझ्या बापाची ही अवस्था केली. काय झालं डॉक्टर? डॉक्टर एक अर्जंट काम आठवलं मला. मला निघावं लागेल. बाबा मी आलेच. हा. सौरभ, नाही विचारू शकलो मी कस्तुरी. नाही विचारू शकलो तुझ्या बाबांना की का मारलं त्यांनी माझ्या बाबांना. कारण सगळे होते तिकडे. मी जर त्यांना विचारलं असतं तर सगळ्यांना कळलं असतं की मी भाई साटमचा मुलगा आहे. आणि सगळ्यांना धक्का बसला असता. तुझ्या आईला धक्का बसला असता. त्यांची काळजी वाटली म्हणून नाही विचारलं. सौरभ मी खरं सांगते, मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. अरे मी बाबांच्या तोंडून कधी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. प्लीज माझ्यावर तू विश्वास ठेव. कस्तुरी मी समजू शकतो. ह्या सगळ्यात आपला काय दोष आहे रे? नाही, आपला दोष नाहीये, आपल्या नशिबाचा दोष आहे. तू हॉस्पिटलला काम करायला आलीस, आपली मैत्री झाली, आपण प्रेमात पडलो. यात आपला दोष नाही, आपल्या नशिबाचा दोष आहे. आणि मला ना आता या सगळ्याचा राग यायचं सोडून कीव वाटायला लागली कस्तुरी. सौरभ आता काय करायचं? मला नाही माहित.